खूप महत्त्वाच्या 38 टिप्स. 1. पोट जड होऊन फुगल्यासारखे वाटत असल्यास दालचिनी चघळा, फरक जाणवेल. 2. तुम्ही रोज केस धुवत असाल तर ते लगेच थांबवा, कारण त्याने केस कोरडे रुक्ष होतात. तसेच केस कोरडे पडल्याने केस गळती देखील चालू होते. 3. तुम्हाला नेहमी पित्ताचा त्रास होत असेल तर चवीला आंबट फळे खाण्याऐवजी चवीला गोड असणारी फळे खावीत, उदाहरणार्थ केळी. 4. जर तुम्हाला भूक लागत नसेल तर कोमट पाण्यामध्ये काळी मिरी पूड, मीठ आणि थोडा लिंबाचा रस एकत्र मिक्स करून घ्या. याने तुम्हाला चांगली भूक लागेल. 5. जखम होऊन सूज आली असेल तर कांदा जाळून त्यात थोडी हळद मिक्स करून जखमेवर लावा, सूज कमी होईल. 6. जर तुमची त्वचा हिवाळ्यात कोरडी पडत असेल तर खोबरेल तेलाने मसाज करा. 7. तुमचा घसा दुखत असल्यास, आवाज दबलेला वाटत असल्यास किंवा कंठातून कर्कश आवाज येत असल्यास रात्री झोपायला जाण्यापूर्वी एक वेलची चघळून खावी. याने आवाज सुधारण्यास मदत होते. 8. सतत एसी हवेत काम केल्याने किंवा झोपल्याने सांधेदुखीचा आजार होतो, कारण थंड हवेमुळे शरीरात वात तयार होते. 9. जर तुमचं डोकं ठणकत असेल तर माथ्यावर लवंगाचे तेल लावावे. 10. ज्यांना उष्णतेचा खूप त्रास होतो त्यांनी 1 ग्लास पाण्यात 1 चमचा सब्जा टाकून 10 मिनिटे ठेवा आणि मग तो प्या. त्यामुळे उष्णतेचा त्रास कमी होतो. 11. स्त्रियांना मासिक पाळीत होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी तुपाचा उपाय रामबाण सिद्ध होऊ शकतो. त्यासाठी तुपाचे काही थेंब घेऊन बेंबी बरोबरच आपल्या ओटीपोटाच्या भागावर देखील लावून मसाज करावा. याने तुम्हाला पिरियड्स मध्ये आराम मिळेल. 12. ज्यांना थायरॉइडची समस्या आहे अशा व्यक्तींनी फास्ट फूड पासून पूर्णपणे दूर राहावे. अशा अन्नात मोठ्या प्रमाणात फॅट्स, मीठ आणि कॅलरीज आढळतात, जे थायरॉइडसाठी बिलकुलही चांगलं नाही. 13. संध्याकाळी मुठभर खजूर खावेत. कधीही सांधेदुखीचा त्रास होणार नाही. 14. मैद्यापासून बनवलेले कोणतेही पदार्थ खाऊ नयेत, त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. 15. सलग 15 दिवस रोज डाळिंब खाल्ल्याने पायाचे दुखणे दूर होते. त्याचबरोबर रक्त वाढते. हाडांचे दुखणे व हृदयरोग यांच्यावर डाळिंबाचा रस फार उपयुक्त आहे. 16. जास्त प्रमाणात इडली, डोसा यासारखे आंबवलेले पदार्थ खाल्ल्याने हाडांचे कॅल्शियम कमी होते. 17. जर तुम्ही 15 दिवस सलग रोजच्या नाश्त्यात मूठभर भाजलेले हरभरे व थोडा गूळ खाल्ला तर तुमचे शरीर 5 पट मजबूत होईल. वजन झपाट्याने वाढण्यास मदत होते. 18. बऱ्याच लोकांना रात्री जेवणानंतर आईस्क्रीम खाण्याची सवय असते, परंतु रात्री आईस्क्रीम खाल्ल्याने फॅटचे व्यवस्थित पचन होत नाही. परिणामी वजन वाढ सारख्या समस्या निर्माण होतात. 19. त्रिफळ हा खडा मसाल्यातील असा एक मसाला आहे ज्याचा वापर आपल्या स्वयंपाकघरात सर्वात कमी केला जातो, परंतु त्रिफळ हे आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर आहे. हिवाळ्यामध्ये सर्दी व खोकला सामान्य समस्या आहे, परंतु या समस्येपासून दूर राहण्यासाठी त्रिफळ वापरल्यास सर्दी, खोकला, घसा दुखणे आणि नाक बंद होणे यावर खूप प्रभावी ठरते. 20. केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी 1 ग्लास पाण्यात काही कडुलिंबाची पाने, अर्धा लिंबू सालासकट घाला. 2 चमचे तांदूळ टाकावे. साधारण 10 मिनिटे बारीक गॅसवर हे पाणी उकळून घ्या. त्यानंतर त्यात शॅम्पू टाकून केस धुवून घ्यावेत. त्यामुळे केसात अजिबात कोंडा होणार नाही. 21. दह्यामध्ये दुधापेक्षा 15 पट जास्त कॅल्शियमचे प्रमाण असते. 22. नियमित दही खाल्ल्याने अशक्तपणा देखील दूर होतो. 23. पोटात जंत झाले असल्यास थोडे तांदूळ भाजून पाण्यात रात्रभर भिजत ठेवा व सकाळी ते पाणी गाळून प्यायल्यास पोटातील जंत तात्काळ मरतात. 24. शिळ्या तोंडी जर आपण दही खाल्ले तर शरीरात रक्त तयार होऊ लागते. 25. चेहऱ्यावर पपई लावल्याने चेहऱ्याचा तेलकटपणा कमी होऊन पिंपल्स दूर होतात. 26. साबुदाण्याचे सेवन केल्याने हाडे व मेंदू मजबूत होतो, याचबरोबर थकवाही दूर होतो. 27. दिवसभर फ्रेश राहण्यासाठी आणि शरीराची ताकद वाढवण्यासाठी मोड आलेले मूग व हरभरा यात किंचित काळी मिरी पूड, किसलेले आले, चवीनुसार थोडे सैंधव मीठ आणि लिंबू पिळून सकाळी नाश्त्यामध्ये खाल्ल्याने आपल्या शरीराची ताकद वाढते. 28. तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर एका टब मध्ये थोडे थंड पाणी आणि मीठ टाकून त्यात 10 मिनिटांसाठी पाय बुडवून ठेवा. शरीरातील उष्णता कमी होऊन पित्ताचा त्रास कमी होऊ लागतो. 29. लिंबू, भेंडी, बदाम, अक्रोड आणि ताजी फळे यांचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा. तसेच रोज सकाळी 20 मिनिटे व्यायाम केल्याने आपले हृदय मजबूत राहते. 30. रोजच्या आहारात मूठभर शेंगदाण्याचा समावेश करावा. शेंगदाण्यामध्ये दुधापेक्षा जास्त प्रमाणात पोषक तत्व आणि अंड्यांपेक्षा दुप्पट प्रोटीन आढळते.
तसेच बदामसारखे पोषक तत्व असतात आणि यामुळे शेंगदाण्याला गरिबांचा बदाम असे देखील म्हटले जाते. 31. झोपताना नाभीमध्ये तूप घातल्यास शरीरातील अतिरिक्त उष्णता बाहेर पडते. त्यामुळे चेहऱ्यावर येणारे पिंपल्स, फोड हे देखील सर्व नष्ट होतात. 32. रोज रात्री झोपण्यापूर्वी किमान अर्धा तास अगोदर 1 ग्लास कोमट पाणी प्यायल्याने आपल्या किडनीचे कार्य सुधारते. 33. रोज झोपताना चेहऱ्यावर गुलाब पाणी लावून झोपा. चेहरा नेहमी सुंदर आणि तरुण राहील. 34. ताप उतरण्यासाठी घरगुती रामबाण उपाय म्हणजे कांद्याचा रस काढून पोटाला, पाठीला, तळहाताला आणि पायाला लावावा. याने ताप लगेच उतरेल. 35. आल्याचे पाणी हे आरोग्यदायी मानले जाते. आल्याच्या पाण्याचे सेवन केल्याने रक्त शुद्ध होते आणि त्वचेची चमक वाढते. तसेच चेहऱ्यावरील पिंपल्स व कोणतेही स्किन प्रॉब्लेम दूर होतात. 36. तुम्हाला लवकर म्हातारे होऊ नये असं वाटत असल्यास रोजच्या आहारात आल्याचा समावेश करावा. 37. गुडघेदुखी, मुक्कामार व सांधेदुखीमुळे सूज आली असेल तर त्या सुजलेल्या जागी कांद्याचा रस लावा. सूज कमी होईल. 38. अणुशीपोटी कांद्याचा रस प्यायल्याने शरीरातील साखरेची पातळी कमी होते. मधुमेह असणाऱ्या व्यक्तीने हा उपाय जरूर करावा. मित्रांनो, वरील दिलेल्या टिप्स तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद फ्रेंड्स.